हं? हे बुद्ध नावाप्रमाणेच चालवायचे ना. तो चार्ट लक्षात ठेवायचा समोर. काल आपण य आणि क बघितला ना, आज क आणि येत बघू आपण. मी काल जसं सांगितलं होतं बुद्ध शब्दाप्रमाणे बाकीचे सगळं असा बनवायचा तो केला का, प्रयत्न केला? किती सोपं आहे ना. बुद्ध शब्द जर तुमचा पाठ असला तर सहज शक्य आहे ते. सगळ्याचे सगळ्या सर्वनामांचं तुम्ही प्रत्यय लिहू शकता. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, स्क्रीन दिसतंय ना? हो हो. इथे मी बुद्ध शब्दाचे म्हणजे अकारांत शब्दाचे प्रत्यय लिहितो. पहिला प्रत्यय आहे ओ, नंतर अनेक वचनामध्ये आ, नंतर काय अंग, नंतर ए, नंतर एन, नंतर एही एभी, एभी, स आय, स आणि आन, आय, पंचमी, स्मा आणि मा, आणि क्वचन एही एभी, परत छठीला स, आन, नंतर शेवटी काय मी येसू, मीम, मी आणि येसू. आता जर क शब्द क सर्वनाम जर घेतला आपण तर क ला ओ जोडला, काय झाला को. हा, पण इथे क ला आ नाही आहे, तर इथे काय आहे अनेक वचनामध्ये के आहे. एवढं तर लक्षात ठेवावं लागेल ना, नाही का. नंतर क ला अंग जोडला, काय झाला कांग, बरोबर. हा, क ला ए जोडला के. नंतर क ला ए न जोडला, काय झालं केन. क ला ए ही ए भी जोडला तर काय होईल नंतर क ला स जोडला तर काय होईल नंतर आनंद जोडला तर काय होईल केसानंग.
हा केसंग जरा इथे अपवाद आहे, पण आपण आनंग हा जोडला तर केसानंग होऊ शकतं. नंतर तर क ला आ जोडण्याच्या ऐवजी स्मा आणि मा, कस्मा, कम्मा, कस्मा, कम. कम्मा, थांबा. आणि नंतर केही केही केबी, केबी. पुढे कस्स कस्स, तस्स किस्सो. केसान, केसंग केसानंग. केसान, नाही सप्तमी राहिली. इथे काय येईल? केसू नाही इथे इथे नाही सॉरी इस्मिंग आणि कमी, कमी, कस्मी, किस्मी कस्मी, कमी कम्मी, कस्मी आणि मग अनेक वचन कम्मी, केस. कमी आणि केसू झाले. सर पंचमी मध्ये कम्मा नाही येणार, सॉरी किस्मा नाही येणार का? येईल ना, येईल. तुम्ही इतकं ते आता इथं कस्सा आणि किस्स पण आहे, इथे किस्स पण येतो, किस्मा पण येतो. हे इथे 3-4 आहेत, इथे 3-4 आहेत. तर हे तुम्ही एवढं लिहिण्याची गरज नाही. हे एक एक जरी लिहिला तरी दॅट इज सफिशियंट. प्रश्नपत्रिका आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये समजलं का? जास्तच लिहायची भानगड पडू नका. फक्त याच्या अनुसार जे येतात ना ते लिहा किंवा समजून घ्या. ओके. आता नपुसक हे पुल्लिंग झाले. नपुसक लिंग मध्ये काय फक्त आपल्याला हे 2 चेंज करायचे वरचे. काय होईल नपुसक लिंग मध्ये? कंग, कंग, पुढे आणि के कानी, हे कानू, आणि परत कंग के कानी. हे कानू. मग तृतीयापासून खाली जसे आहे तसे. बरोबर. मग आता स्त्रीलिंग मध्ये काय? का, आ जोडायचा. का क ला काय जोडला? आ. का. का, आणि पुढे का कायो, का कायो, का यो. हा यो इथे जोडला काला. ओके. नंतर कंग, का कायो. आणि जो काला य जोडून सप्तमी पर्यंत निघून जायचं. काय 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 काय. किती झाले? तृतीया, चतुर्थी, पंचमी, छठी आणि काय. फक्त इथे सप्तमीला ऍडिशनल काय करायचा? का यंग करून टाकले एक अनुसार. आता इथे तृतीया काय येईल? तृतीया काही, काही. काही, काभी, हे इथे हा जो ए ही ए बी जो आहे ना त्याच्याऐवजी फक्त ही आणि भी, नाही का? काही का भी. नंतर पंचमी नाही चतुर्थी कासंग, कासम कासाण. कासानन. किती सोपं आहे. काचा वापर करायचा. नंतर काय? चतुर्थी. नंतर काय? पंचमी. हेच येणार काही कावी, नाही का? काही कावी, नंतर छठीला काय येणार? कासंग कासानन. कासम, कासानी, आणि कासन, इथे आणि कायंग काय सप्तमीला काय येणार? कासू, कासू. बर झालं. तुम्हाला हे 3-4 मार्क 5 मार्क याच्यात सहज मिळून जातील जर शॉर्ट फॉर्म असलं. फक्त काय हे तुम्हाला बुद्ध शब्दाचे हे प्रत्यय ते हे करायचं. आता हेच पद्धतीने तुम्ही काय करू शकता? ह्याच पद्धतीने य करू शकता की नाही? हॅलो सर, ह्याच्यामध्ये 12 खडी कशी यूज करायची ते दाखवलेलं आहे का? कारण मी आधीचे क्लासेस अटेंड केलेले नाहीयेत, तर हे माझ्यासाठी थोडंसं नवीन आहे. मी चारुशीला कांबळे बोलते, मुंबईहून. हा मॅडम, तुम्ही एकदमच लेट आहात, बरोबर? हा. तर तुम्ही आता क्लास चालू आहे ना ते तुम्ही ऐका. ओके. काही MA ला वगैरे कुठे ऍडमिशन घेताय का? नाही, मी BA ला घेतलेलं आहे ऍडमिशन. BA ला घेतलं. BA थर्ड इयर. हो हो.
तर BA ला ऍडमिशन घेतलंय तर तुम्ही फक्त आता काय करा, हे जे आहे ना, हे मी जे सांगतोय ते ऐकून घ्या. ओके ठीक आहे. हा, आणि नंतर त्याच्यावरचं जे विश्लेषण जे आहे किंवा कसं काय ते नंतर आपण बघू. तुम्हाला मी सांगेल सगळं. ओके. हा, आणि मला मग आधीचे व्हिडिओज वगैरे कसे काय मिळतील? मिळतील, मी पाठवतो तुम्हाला. ओके ठीक आहे. थँक्यू. ओके थँक्यू. आता काय करायचं आपल्याला, य आणि काय काय शिकलो आपण काल? क, य आणि त. येतो. आणि बाकी आहे. बाकी हा, य क शिकलो ना आपण. य शिकलो. हा, मग करा आता हे लिहा पटापट. य अधिक यो काय, ओ काय होईल? यो. यो यो ये. इथे यंग. सांगा, करा पटापट सांगा. हा? येणं. हा. यस इसाना यम्मा. यम्हा मी आता शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. हा, तुम्ही हो चालेल. चट्टी सांगा. येस. आणि नंतर इथे काय आहे? यस्मिन आणि यम्मी. ओके. येसू. आणि शेवटी काय? येसू. हे झाले पुल्लिंग. नपुंसकलिंग मध्ये फक्त काय वरचे दोन चेंज करायचे. यम. यंग, ये. यान. यंग. झालं नपुंसकलिंग. आता इथे स्त्रीलिंग मध्ये काय करणार? या करणार. या जोडायचं. हो. त्या स्त्रीलिंग कसं आहे, आकारांत शब्द असतो म्हणून या असतो. बरोबर. तर तसं इथे योच्या ऐवजी काय येईल मग? या. यो. यंग. या. यंग, या यो. पुढे ततिया. याय ततिया, चतुर्थी, पंचमी, छठी, सप्तमी. झालं एक वचन. पुढे काय? ततियाचं याही, याभी. पंचमी, चतुर्थी, यासंग, यासाण. नंतर याही, याभी. पुन्हा यासन. छठी आणि चतुर्थी. आणि यासू. काय अवघड आहे याच्यामध्ये सांगा बरं. उलट सर्वनामाचा प्रश्न आला ना, 15चे 15 मार्क मिळायला पाहिजे. बरोबर. लिहिता येईल ना आता हे प्रत्यय? हो सर. हा. आता तिसरा कोणचा आहे? तिसरा हे कोणचा आहे? तला पण तसंच करा. सांगा बरं तोंडी. तोला ओ लागला. सर तला सो लागेल ना. सो. नाही तर तो कराल, तसं नका. सो. आणि नंतर मग ते. मग पुढे तंग. ते. तेना. तेही. तेभी. व्हेरी गुड. तेसानं. हो. तस्मा. तम्मा तेही तेभी. तस. तेसानं.
तम्मी तम्मी. तस्मी तेसु. तस्मी तस्मिन, तम्मी आणि तेसु. तेसु. तेतू. झालं की नाही? आता हे जर तुम्ही तचा लिहिला बरं का, तुम्ही तचा लिहिला की मग एतंग लिहायचंय तुम्हाला, एत, बरोबर. तर तुम्ही काय लिहिलं? सो ते, बरोबर. नंतर काय लिहिलं? तंग लिहिलं ना. तंग. तंग तंग Yes. तंग नंतर इथे तंग. ते. तंग ते. तंग. हा, नंतर काय लिहिलं? तेन. तेन. तेही. तेही. तेही, ते भी. नंतर तस्स. तस्स, तेसम. तेसंग, तेसांग, तेसां. ते, तस्मा. तस्मा, तेही. तेही. तम्मा, ही ते भी. तेही, ते भी. नंतर तस्स. तेसन. तेसाण. तत्स, तेसंग, तेसाण. तेसानं. नंतर तस्मी. तम्मी. तेसु. तम्मी, तेसु. हे तुम्ही आधी लिहून घ्यायचं. एतच जर लिहायचं असेल प्रत्यय रूप, तर हे तच लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढे फक्त हा ए लावायचा. हा ए जो आहे ना, इथे काय लावायचं? एसो. ए लावला, काय झालं? एसो. इथे ए लावला, काय झालं? एते. इथे ए लावला, काय झालं? एतम. इथे ए लावला, काय झालं? एते. एते. इथे ए लावला, काय झालं? एतेन. इथे ए लावला, काय झालं? एते. एते. ही येते भी. एते. इथे ए लावला, काय झालं? एतस्स. एतस्स. इथे ए. एतस. एते संग. एतंस. हा, नंतर एते. ए, नंतर एते संग. एतस्मा. एतेहि. एतस्स. एतंस. एतेंस. एतेस्तनम. एतस्मि. एतम्मी. एतस्मि. काय अवघड आहे सर्वनामाचे? जर हा प्रश्न आला तर तुम्हाला आनंद नाही होणार का? होईल ना. हा, सर आता नक्कीच आनंद होईल. कारण मी सांगितलं तुम्हाला बुद्ध प्रमाणे हे मात्र तुमचं पाठ पाहिजे. ओ आ आंग हे काय करायचं बरं का, तुम्हाला प्रश्न आयडिया देतो की तुम्हाला पेपर मिळाला तर पेन्सिलनी मागच्या बाजूला लगेच फ्रेश मेमरीमध्ये बुद्ध शब्दाचे प्रत्यय लिहून ठेवून द्यायचे, कारण हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोग येतील. आलं लक्षात? बुद्ध शब्दाचे आणि मुनी शब्दाचे हे दोन जर लिहिले ना, तर तुम्ही बुद्ध नंतर इकारांत काय म्हणतात त्याला, ऱ्हस्व दीर्घ आणि उकारांत ऱ्हस्व दीर्घ हे सगळे लिहू शकता. नुसत्या मुनीच्या ह्याच्यावर पूर्ण तुम्ही प्रत्यय लिहू शकता, कारण ते सारखेच आहे, त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही. तुम्ही बघा, त्याच्यात अवलोकन करा, निरीक्षण करा आणि सर्वनामामध्ये जर गेलात तर बुद्धाप्रमाणे सगळे हे करून टाकायचे. हे आता मी जसं सांगितलं तसं. आलं लक्षात? हो सर. आता मग आपण याचे उदाहरणं घ्यायचे का? यस सर. थोडेफार उदाहरणं घेऊ, 2-4 उदाहरण. त आणि एतचे. काल आपण क आणि य शिकला. त म्हणजे काय? हा जो त जो आहे याचा अर्थ होतो तो किंवा वह. हिंदीमध्ये वहला मराठीमध्ये काय म्हणतात? वह तोच म्हणतो ना, बरोबर आहे? तोच. बरोबर. आणि एत म्हणजे काय? यह म्हणजेच काय? हा. 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 ही, हे. आता हे एत आणि त हे पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि
स्त्रीलिंग. या तिघांमध्ये तुम्ही लिहून काढायचे हा. तिघांमध्ये तर तिघांमध्ये काय करायचं, नपुंसक लिंगला फक्त हे 2 चेंज करायचे आणि स्त्रीलिंगला काय करायचं, आ जोडायचा, आ एंडिंग. आता इथे एसो आहे तर काय होईल, एसा होईल. अशा प्रमाणे बरोबर. एकदा तुम्ही पुस्तकामध्ये पण बघून घ्या, त्यानुसार करून घ्या. तर हा त म्हणजे काय, की जी गोष्ट आपल्यापासून दूर आहे, म्हणजे आपल्या परिक्षेत्रामध्ये नाही, ते आपण त्यांना टच करू शकतो, हात लावू शकतो किंवा असं स्पष्टपणे आपण बघू शकत नाही, अशाला काय म्हणतो आपण, त म्हणतो. तो सर्वनाम म्हणजेच काय, सो पालीमधला सो. म्हणजे याच्यामध्ये समोरची व्यक्ती वस्तू आपल्या समोर असेलच असं नाही, एखाद्या वेळेस ती दिसत पण नाही, त्यावेळेस सुद्धा हा सो आपण वापरतो. आणि जर दिसलाच तर तो काय असतो, लांब असतो. बरोबर. त्याच्या विरुद्ध एत हा जो सर्वनाम जो आहे, की तो अगदी आपली वस्तू जे आहे किंवा व्यक्ती जे आहे ते आपल्या जवळ असते. वी कॅन टच इट. आलं लक्षात. आपण त्याला स्पर्श करू शकतो, बघू शकतो किंवा असं दर्शवू शकतो. त्यावेळेस काय, एत हा सर्वनाम आपण वापरायचा असतो. दोघांमधला फरक कळाला. एसो हो. बतो म्हणजे हा पर्वत. आता हा पर्वत हा कुठून सांगतोय, हा त्या पर्वताच्या पायथ्याशी जाऊन सांगतोय. एसो पर्वत म्हणजे हा पर्वत. आणि जर समजा सो पब्बतो असं म्हटलं तर हा कुठून दाखवतोय पब्बत, लांबून दाखवतोय की तो कुठेतरी त्या पर्वताच्या पासून लांब उभा आहे आणि तो दाखवतोय. तर हा एक फरक त्याच्यामध्ये आपल्याला येतं आणि येतं. आणि क आणि य जे आहे तुम्हाला मी शिकवलेत काल, तर त्याच्याबद्दल आता आपण इथे उदाहरणं घेऊया. ओके. यचं उदाहरण, येन मग्गेन, येन मग्गेन सो आगतो, सो आगतो तेन गंतुम, तेन गंतुम, तेन गंतुम अहं इच्छामि. इथे सर्वनाम कोणकोणते आहेत या वाक्यामध्ये, येन, येन, सो, तेन, सो, तो, तेन. तेन, आणि हा अहं पण आहे ना. तेन. हा येन कुठल्या सर्वनामापासून तयार झाला, य. य, सो कुठल्या सर्वनामापासून तयार झाला, त, हा त. आणि हा अहं कुठल्या सर्वनामापासून तयार झाला, हो. अम्मा पुरुषवाचक. ओके. ओके. आता येन मग्गेन म्हणजे ज्या मार्गाने, येन म्हणजे काय, हिंदीमध्ये जिस मार्ग से किंवा मराठीतून ज्या मार्गाने, ज्या मार्गाने. सो आगतो म्हणजे तो, तो आगतो म्हणजे काय, आलेला. हे पास्ट पार्टिसिपल म्हणजे त्याची क्रिया पूर्ण झालेली येण्याची. आगतो तो आलेला. तेन गंतुम अहं इच्छामि म्हणजे त्या मार्गाने, त्या म्हणजे तेन म्हणजे येन म्हणजे ज्या मार्गाने, तेन म्हणजे काय, त्या मार्गाने, त्या मार्गाने मी जाण्याची इच्छा करतो. असं ह्या वाक्याचं आहे. येन आणि तेन हे इथे
2 हे आलेले आहेत. ओके. आलं का लक्षात कसं ट्रान्सलेशन केलं मी ते? हो सर. आता इथे दुसरं उदाहरण. यस्स सा भारिया, यस्स सा भारिया होती, सो पुण्य सो पुण्यवंतो होती. इथे कुठकुठले सर्वनाम? येस सर. यस यस सो सा सो सा सा सो आपण सा पण आहे ना. सापण आहे. यस्सचा अर्थ काय? याची हा, ज्याची. छठ्ठी विभक्ती. यस ज्याची. सा यनो हे सा कोणचं पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग काय आहे? स्त्रीलिंग स्त्रीलिंग स्त्रीलिंग. ज्याची ज्याची ती पत्नी पत्नी होती, ज्याची ती भार्या पत्नी आई. होती तो पुण्यवान पुण्यवान आहे. आहे. नाही, ज्याची ती पत्नी होती म्हणताय का तुम्ही? होती म्हटलं म्हणजे काय, ती आता नाही आहे. नाही नाही आहे 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 हा, येस आहे. येस. हा, पुढे काय? तो तो पुण्यवान तो पुण्यवान आहे. तो पती पुण्यवान तो आहे. पुण्यवान आहे. नाही, पती नाही होणार ना सर, कारण त्याच्यामध्ये नाहीये पती म्हणून उल्लेख याचा. नाही, पती लिहिलाच नाही ना इथे. हा. आलेलाच आहे तो. ज्याची ती पत्नी आहे तो पुण्यवान आहे. पुण्यवान आहे. हा, त्याची पत्नी म्हटल्यानंतर तो पती आलाच ना, नाही का? येते ना कसं बघा सर्वनामांचा उपयोग कसा केला जातो. आणखी तिसरं याचं उदाहरण देतो. यानी कम्मानी सुखं आवहंती असं येते. आवहंती नाही, आवहंती तानी पुण्यानी होती. यानी कम्मा. आता याच्यात कोणकोणचे आहेत सर्वनाम? यानी यानी तानी 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 आता यानी कम्मानी म्हणजेच काय? आता हे याने कमावलेले. यानी आणि त्यानी हे जे आहे हे पुल्लिंग आहे, नपुंसकलिंग आहे का स्त्रीलिंग आहे? नपुंसक. नपुंसकलिंग मधले हे सर्वनाम. आता यानी म्हणजे काय? याने कमावलेले. जी याने कर्मे कमावलेले सुख. कमावलेले जे कम्मानी. जे कर्म कर्म अच्छा, कम्मा कम्मा कर्म कर्म हा. हा, जे कर्माने सुखी. जे कर्माने सुख आणतात. जे कर्म हे कम्माने. आता हा जो कम्माने. आहे हा पटमा विभक्ती कम्म मध्ये आहे. कम्मा. जे कर्म म्हणतात. सुख आवहन आणतात. म्हणजेच काय? आणतात. आणतात. म्हणतात. तानी तानी. मग आता म्हणजे काय काय होईल इथे? ते व्हेरी गुड. ते पुण्यानी पुण्यवान पुण्य असतात. पुण्य असतात. ते पुण्य आहेत. जे कर्म सुख आणतात ते पुण्य असतात. म्हणजे ते कर्म पुण्य असतात असं धरून चाला. असं तात असतात पण नाही म्हणत, ते पुण्य आहे म्हणून चला आपण. कारण असतात म्हटलेला मग तो असं धातू आपल्याला वापरावा लागेल.
अत्ती संती वगैरे असं. ते होंती म्हणजे काय आहेत. होत वापरला तर हा होत पुण्यकर्म होत असं केलं तर हा चालेल ना. व्हेरी नाईस. एकदम परफेक्ट शब्द होत. काय होतं बरोबर आहे का? असंच ना. ते पुण्य होय असं पण म्हणता येईल. होत किंवा होत. ओके. नंतर क च उदाहरण घेऊ आता आपण. क क क सर्वनाम कशासाठी वापरला जातो? प्रश्नार्थ. हा. को त्वं असि. याचा अर्थ काय झाला? को त्वं. तू कोण आहे? Yes, तू तू कोण आहेस? कोण आहेस. आहेस. ओके. तू कोण होतास? होता असं म्हटलं तर कसं म्हणणार? को त्वं भूतकाळ तू कोण होता? अहोसी. ओसी अहोसी म्हणजे काय? तू कोण होतास. ते आपलं गाणं आहे ना एक कोणचं तरी, कोण होतास तू कोण काय झालास तू. काय झालं तुझं? रंजना. असं तू आणि काय झालास तू. काय झालास तू. काय झालास तू कसं लिहिणार? किम अहोसी. इदानी म्हणू आपण, म्हणजे आता. इदानी किम अहोसी त्वं म्हणजेच काय? आता काय झालास तू. कोण होतास तू. काय झालास तू. को त्वं अहोसी. इदानी किम अहोसी त्वं किंवा किम त्वं अहोसी. गाणंच लिहून टाकायचं आपण इथे. पुढे काय ते गाण्याचं काय? अरे वेड्या कसा वाया गेलास तू. असंच आहे ना काहीतरी. हो. चला पुढे. केन केन धेनू. केन धेनू अटविया. अटविया. अनिता. अनिता पास्ट पार्टिसिपल म्हणजे आणलेले अशा क्रिया पूर्ण झालेली. आणलेले. आता केन याच्यामध्ये काय आहे? सर्वनाम आहे बरोबर क चा. तर केन म्हणजे काय? कोणी. कोणाद्वारे. कोणी कोणी. कोणी काय कोणी गाय गाय नाही का. धेनू म्हणजे काय? गाय. अटविया. अटविया. जंगल अटवी म्हणजे काय? जंगल. वन. विटा आता या हा प्रत्यय लागलेला आहे. तर मग ही कोणची विभक्ती राहील? अनिता. आणलेली आहे असं होईल. आणि अनिताचा काय आहे? हा अनिता म्हणजे आणलेली आहे. हे तुमच्या माहितीसाठी देतो. आता कोणी गाय आणलेली आहे. तर याच्यावरनं तुम्हाला हे अटविया ही कोणची विभक्ती असेल? या हा काय आहे? प्रत्यय आहे. अटवी ही काय आहे? जंगल. इकारांत. स्त्रीलिंग. कोणची विभक्ती असेल? कोणी गाय आणली. पंचमी. पंचमी. येस पंचमी. जंगलातून
जंगलातून. पासून जंगलातून. गुड. कारण जंगल आणि ही धेनू यांचे काय होते, विरह होतोय ना, एकमेकांपासून काय होत आहे ते दूर जातात. इथं पंचमी विभक्ती आहे. गुड. ओके. नंतर कचाच कस्मा. कस्मा अम्मेही. अम्मेही सच्चंग. हे काल घेतलं होतं का मी. भासी तब्बंग. आता भासी तब्बंग म्हणजे बोलले पाहिजे असं किंवा बोलण्यास योग्य. हे तब्ब हा इथं प्रत्यय आलेला आहे, तो तुम्हाला शिकवलेला नाही. ओके. कस्मा. हा ऍक्च्युली हा कस्मा इथे नकोच आहे, इसलिए हे क्रिया विशेष आहे. काल काहीतरी आठवते मला, हे बोललो मी. काल घेतलं. ओके. आलं का आता तुमच्या लक्षात. तची उदाहरणं नाही झालीत ना आपले, त आणि येत. नाही हे पुस्तकामध्ये तची उदाहरणं नाही वाटतं. नाहीये सर. हा त्याचे नाही दिसले सर. हा. चला याच्यातनं आपण बघूया. यो तंग दीपंग. यो तंग दीपंग पालेती. यो तंग दीपंग पालेती. सो धम्मिको भूपती होती. इथे तचं सर्वनाम कोणचं आहे. त सर्वनामामधून कोणचा सर्वनाम इथे आलेला आहे या वाक्यात. सो आणि हा तंग आणि सो आहे की नाही. यो तंग दीपंग म्हणजे जो त्याला त्या द्वीपाला द्वितीय विभक्ती ना. तंग दीपंग त सर्वनामामधला आहे, बरोबर. पालेती म्हणजेच काय, रक्षण करतो किंवा पाळतो. रक्षण करतो. सो धम्मिको राजा आहे. होतो किंवा आहे, बरोबर. म्हणजे इथे तचे दोन हे झालेत, बरोबर. आणखी हा परत यायंग गुहायंग सिंहा वसंती. तंग पसवो न उपसंकमती. इथे पसवो हे अनेक वचन आहे, म्हणून हे उपसंकमंती आलेले आहे. तर इथे तो सर्वनाम कोणचं आहे. त सर्वनामचं कोणचं रूप आहे इथे.
तंग व्हेरी गुड. तंग हम्म. नाही का? तंग हा त पासून आलेला सर्वनाम आहे ना. तर यायंग गुहायंग म्हणजे ज्या गुहामध्ये सप्तमी येईल. यंग इथे बघा हे अनुसार आहे. ज्या गुहामध्ये सिंह राहतो, सिंह राहतात, सॉरी राहतातील. वसंती आहे ना. सिंहा अनेक वचन. ज्या गुहांमध्ये सिंह राहतात. तंग तंग म्हणजे वह म्हणजे तेथे. आता तुम्ही म्हणाल की तेथे इथे तर सर तंग आहे म्हणजे त्याला वगैरे वगैरे. तर इथे ह्या वाक्याच्या अनुषंगाने इथे काय येईल? तंग. वह म्हणजे तेथे. पसवो म्हणजेच काय? पशु. उपसंक्रमती न उपसंक्रम म्हणजे जवळ येत नाही. नाही. गुड. जवळ घेतो. हा उपसंक्रमती. उप म्हणजे काय? जवळ. कम म्हणजे येणे. संकमती कमंती म्हणजे जवळ येत नाही. जसं की आपण सूत्रामध्ये म्हणतो ना, येन भगवा तेन उपसंकमती किंवा येन भगवा तेन उपसंकमी. उपसंकमी काय? भूतकाळात झालं म्हणजे जिथे भगवान होते तिथे जवळ आला, पोहोचला असं त्याचा अर्थ आहे. ओके. एक स्त्रीलिंगचं कुतो ता इथियो मनयो आहरिंसु. स्त्रीलिंगचं उदाहरण. कुतो ता इथियो. कुतो ता इथियो मनयो आहरिंसु. आहरिंसु. ओके. आता इथे तचा कोणता सर्वनाम आहे, रूप आहे? ता. हा. व्हेरी गुड. मग हा स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंग. स्त्रीलिंग हा, कारण इथियोला तो लागलेला आहे ना. आणि ता आपल्याला आपण बघितलेला आहे. ता ताया तायो वगैरे नाही का? आताच बघितले ना आपण. म्हणजे कुतो ता इथियो मनयो आहारिंसु. कुतो म्हणजे काय? कुठून. कुठून. त्या स्त्रियांनी मनयो म्हणजे अनेक मणी. मणी आहरिंसु म्हणजे आणले. भूतकाळ आहे ना. इंसु. आहार अधिक इंसु. आहरिंसु. ओके. आता आपण एतचे उदाहरण बघू. या पुस्तकात तर नाहीये एतचे उदाहरण, पण तुम्हाला मी दुसऱ्या पुस्तकातनं जे काही 2-4 असतील ते उदाहरण सांगतो. एत म्हणजे काय? जवळचा. दुसरं काही असं काही खास त्याच्यामध्ये हे नाही. एत म्हणजे काय सर? हा, ही, हे. एतं बुद्धान शासनं. एतं बुद्धान शासनं तुम्ही म्हणत नाही का?
हा आता एतं अथं विजानाति, एतं अथं विजानाति, याचा अर्थ काय झाला? अर्थ म्हणजे काय? अर्थ. हो. अर्थ हा अर्थ जानाती म्हणजे स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने विषय पद्धतीने समजणे, जाणणे. जाणले हा एतं जाणले. अर्थं म्हणजे ह्या अर्थाला चांगल्या प्रकारे जाणतो. एतं अर्थं विजानाति. नंतर हा एक शब्द आहे बघा, एतद ओच असा एक शब्द नेहमी येतो. भगवा एतद अवोच असं म्हणतो, म्हणजे भगवान अशा प्रकारे बोलले किंवा भगवान हे बोलले. एत हा जो आहे त्याच्यामध्ये हा एतं अवोच असा हा शब्द आहे खरा. हा तर हा तंग जो आहे याचा अनुस्वार जो आहे याचा लोप होऊन हा द जो आहे याला मिडल म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे ह्या दोन शब्दांना तो जोडतो. द र न असे शब्द येतात. तर एतं अवोच म्हणजे काय? हे म्हणाले. एतं एसो पब्बतो म्हणजे काय? हा सूर्य. एसं उत्थकं हे पुस्तक, नाही का? नंतर एतेन सच्च वज्जेन म्हणजे काय? ह्या सत्य वचनाने. इथे एतेंचा अर्थ काय होतो? ह्या सत्य वचनाने. नंतर पुढे एतस्स म्हणजे ह्याच्या, एतस्स केवलस्य काय? आता मी शिकवलं तुम्हाला दुःखाचं. एतस्स केवलस्य दुःखस्य स्कंद संभवती म्हणजेच काय? एतस्स म्हणजे केवल म्हणजे काय? पूर्ण. म्हणजे ह्या पूर्ण दुःख खंदाचा काय होतो? संभवती म्हणजे काय? उगम होतो, उदय होतो. संभवती, भव म्हणजे काय? उत्पाद होणे असं. त्याच्यामध्ये बघा हा एतस्स इथे वापरलाय. तर आता हे सगळं इथे स का वापरलंय? कारण हा पूर्ण एक ग्रुपच आहे. याच्या हे काय वापरलंय इथे? विशेषण. एतस्स केवलस्य दुःख खंदस्य. आता दुःख खंदस्य असं म्हणायला पाहिजे खरं इथे. दुःख खंदस्य हा इथला संभवती, बरोबर. एतस्मिन् प्रकरणे, एतस्मिन् प्रकरणे बुद्धो भगवा याच्यातच आहे का वाक्य? कशात? याच्याच शब्दाला जोडून आहे का? का वेगळंच वाक्य आहे हे? हे वेगळं वाक्य, हे सप्तमी मधलं आहे ना. आता इथे एतस्मिन् प्रकरणे बुद्धो भगवा धम्मं प्रकाशयति. म्हणजेच काय? एतस्मिन् प्रकरणे म्हणजे ह्या विषयामध्ये, ह्या विषयाच्या अनुषंगाने. एतस्मिन् इथे बघा, हा एतस्मिन् ह्या प्रकरणामध्ये
एतस्मिन म्हणजे ह्या प्रकरणामध्ये भगवान बुद्ध धम्म प्रकाशित करतात. धम्म प्रकाशित करतात. अशा प्रकारे हे एतचे सगळे उदाहरण पण तुम्हाला मी दिले आणि घेतले. ओके, ठीक आहे. आता कोणाला याच्यामध्ये काही शंका? एसो विपाको होती. एसो विपाको होती म्हणजे हा परिणाम. विपाक म्हणजे काय? फळ. एसो म्हणजे हे फळ. फळ म्हणजे विपाको. आता हे पुल्लिंग मध्ये आहे. हे फळ आपल्या नपुसक लिंग मध्ये होतं, पण आपल्या मराठीतून ते नपुसक लिंग होऊन जातं. हे हा विपाक आहे असंच. हा विपाक आहे म्हणजे कोणत्या तरी एखाद्या कर्माचं हे काय आहे? फळ आहे. विपाक आहे, फळ आहे असं. चांगलं फळ आहे. एताय हे आपलं स्त्रीलिंग मध्ये बघा. एताय भावनाय विहरत. म्हणजे ह्या भावनेच्या द्वारे, ह्या भावनेने तुम्ही काय करा? विहार करा. इथे काय येईल? करता काय येईल इथे? विहरत जर समजा क्रियापद आहे तर ह्या वाक्यात करता काय येईल? कालचाच प्रश्न. काल जे मध्यम पुरुष मध्ये येईल ना सर? हा, मध्यम पुरुष मध्ये. तर थ कुठल्या याला आहे? मध्यम पुरुष. एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन. हा, मग त्वंग येईल का तुम्ही येईल? तुम्ही एताय भावनाय विहरत म्हणजे तुम्ही ह्या भावनेने विहार करा. असं. किंवा तुम्ही ह्या भावनेने विहार करतात. असं. ओके. कळालं का सर्वनाम? हॅलो. हो सर, बऱ्यापैकी. हा, बऱ्यापैकी. हो सर. सर 124 पानावरच 13वं उदाहरण सांगा ना सर. कुठल्या पुस्तकाचं? 24 आपलं प्रारंभिक पाली मधलं. 124 124 पानावर 13 नंबरचं. 124. तर तुमचं मराठीचं आहे का पुस्तक? मराठी आहे सर. हो, मराठी. मग वाक्य सांगा ना मला तुमचं. माझ्या याच्यामध्ये 124 ला दुसरं पुस्तक आहे. काय वाक्य? कथं तुम्ही उदधी तरिंतु आकडथ. सांगा काय? कथं तुम्ही उदधी तरिंतु उदधी दीवर अनुस्वार उदधी तरिंतु तुम आहे का? तुम आणि आकडथ. तर ड चा उच्चार कसा करायचा? हो, प्रश्नचिन्ह आहे त्यांचं.
ठरतो तरिंतु तरी तुम पुढे आ कढ्ढत आ थो आ कंखत आहे का आ कढ्ढत आहे? आकंखत हा, थो कारण आ कढ्ढतचा अर्थ होतो ओढणे हा आणि आ कंखतचा अर्थ होतो इच्छा करणे. इच्छा करणे का? हा, तेच म्हटलं ओढायचं तर इथं काही दिसत नाही वाक्यामध्ये. आ कंखत आहे असं आहे, पद्धत नाही. आता कथन म्हणजे काय? कैसे म्हणजे कसे. तुम्ही म्हणजे काय? तुम्ही. उदधी म्हणजे काय? जलाशय, समुद्र समुद्र, जलाशय समुद्र किंवा तरी समुद्र. आता इथे द्वितीय विभक्ती म्हणजेच काय? समुद्राला. इथे कसे? तुम्ही समुद्राला किंवा जलाशयाला. तरी तुम, तर म्हणजे काय? पार करणे. करणे. आणि तुम म्हणजे काय? करण्यासाठी, साठी. हा, पार करण्यासाठी. ऑरेंज कलरची बॉटल आहे बघ. हा. करण्यासाठी. आकांक्षत म्हणजे इच्छा. नाही, पूर्ण बॉटलच असू दे, पण कमी कमी वापर. इच्छा करतात. जेवढं लागेल तेवढंच काढायचं. म्हणजे कसे तुम्ही जलाशयाला पार किंवा समुद्राला पार करण्यासाठी इच्छा करतात. आता हा कथनचा दोन अर्थ होता. कथनचा कसे म्हणजे हाऊ, हा एक पण आहे, आणि व्हाय दुसरा काय त्याचा अर्थ व्हाय पण होतो, म्हणजे का. तर कथनच्या हाऊच्या अर्थाने कसे तुम्ही जलाशयाला पार करण्यासाठी इच्छा करता. म्हणजे तुम्ही कसे जाणार जलाशयाला पार करून? नावेने जाणार का पोहून जाणार का काय दुसरं साधन आहे? अशा पद्धतीचा प्रश्न असेल हा. नाहीतर मग काच्या अनुषंगाने काला कसमा पण म्हणतात आणि कथन पण म्हणतात. का तुम्ही जलाशयाला पार करण्यासाठी अशा पद्धतीचे तर प्रश्न असू शकतात. बरोबर? हो सर. ठीक आहे. मग आता कोणाचं काही अडचण नसेल तर मग आपण इथे आपला सर्वनामाचा जो टॉपिक जो आहे तो इथे आपण थांबूया. चालेल? ओके सर. चालेल हा, कोणाला काही सर. शंका आपलं धम्मपद घ्या ना थोडस. धम्मपदाचं धम्मपदाचं घेऊ आता. हो. बरं, एक आता नाही, घेऊ का मग? उद्या घेतलं तरी चालेल. आता घेतलं तर चालेल का उद्या फ्रेश मूड मध्ये पूर्ण धम्मपदच घ्यायचं? हा, उद्या घ्या सर, उद्या. उद्या घ्या सर. आता हे व्याकरणचं राहू द्या. सर आजचं रेकॉर्डिंग टाकाल प्लीज. हा? आजचं रेकॉर्डिंग टाकाल प्लीज ग्रुपला.